श्रीराम समर्थ. आराधना ध्यान समूह या यूट्यूब चॅनलसाठी अनेकदा प्रवचन सेवा देण्याचा योग आला. परमार्थाची ओढ मनामध्ये जागवून हा समूह अत्यंत प्रेमाने आणि चिकाटीने पुढे नेणाऱ्या माननीय अनघाताई आणि वृताताई यांचे खरोखर मनापासून आभार मानते. या चॅनलचं वैशिष्ट्य असं की इथे आपल्याला अनेक संतांची चरित्र ऐकायला मिळतात. या माध्यमातून पूज्य वेणा स्वामी, अक्का स्वामी आणि माझे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र अंशरूपाने सांगण्याचं भाग्य मला मिळालं. तसंच दासनवमीच्या निमित्ताने समर्थ वाङ्मयातले मोती या सदरामध्ये समर्थांची करुणाष्टकं घेतली होती. त्यातून करुणाष्टकं का वाचावीत याचं उत्तर जर आपल्याला मिळालं तर मला विशेष आनंद होईल. आता मग कधी घेणार तुम्ही स्वतःचं घर, असं जे बोलतात त्यांच्या बोलण्यामध्ये भगवंताला विसरतो. कसं? कारण तेच आपल्या डोक्यात येतं सारखं सारखं की ती मला असं बोलली, ती मला तसं बोलली, काय गरज होती तिला. आता लोकांची ही सवयच असते, आपल्याकडे म्हणच आहे, आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्यांचं बघावं वाकून. ही लोकांची वृत्तीच आहे. ही वृत्ती आपण बदलवू शकत नाही. आपण आपली वृत्ती बदलावी, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवावा. हे करुणाष्टक आपल्याला शिकवतात की आपली वृत्तीच बदलते, त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याचं आपल्याला काहीच वाटेन असं होतं. तर देईना पूर्वीना कोणी उगेची जन हासती, विसरू पडतो पोटी, पण हा विसर पडू देऊ नकोस. आपल्याला कशाचा विसर पडतोय? तर रघुनायकाचा विसर पडतोय. आपल्याला आपण म्हणतो की आपल्याला विसर पडतो भगवंताचा, पण द्रौपदीलाही पडला होता की हो. द्रौपदीची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहितीये की भर सभेत तिला जेव्हा केसांना धरून खेचून आणलं आणि तिची अवहेलना केली, तेव्हा जेव्हा पदराला हात घातला तेव्हा तिने पहिले धर्माकडे बघितलं, हा माझं रक्षण करेल. त्यानंतर त्यांनी भीष्म पितामहांकडे बघितलं, हे माझं रक्षण करतील. धर्माकडे बघितलं, त्यांनी खाली मान घातली. भीष्म पितामहांकडे बघितलं, त्यांनी खाली मान घातली. मग तेव्हा द्रौपदीला वाटलं, अरे आता आपलं कोणीच नाही, म्हणून तिने अगदी कळकळून अगदी अनन्यतेने श्रीकृष्णाला हाक मारली आणि तो आला. त्यांनी तिला वस्त्र पुरवली आणि तिचं रक्षण केलं. हे सगळ्यांना आपल्याला माहितीये. हे कशासाठी आहे? तर आपल्याला सांगण्यासाठी की बाबा तुझं कोणी नाहीये या जगात. तुझं कोण असेल ना, ते तुझे सद्गुरू आई तरी एका जन्माची सोबती आहे, सद्गुरू जन्मोजन्माची सोबती आहे. म्हणजे आपलं खरं पाहिलं तर कोणीच नसतं. हे सगळे संगतीचे विभागी असतात आपल्या सोबत आलेले. आपण विभागल्या गेलेलो आहे, संगत कुठेतरी आपली त्यांची आहे, म्हणून हे संगतीचे विभागी आहेत. आपल्या सोबत कोणी नाहीये खरं पाहिलं तर. आपला म्हणजे सद्गुरू किंवा परमात्मा हेच आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. हे आपल्याला कळत नाही. आता नंतर तिला जेव्हा कृष्ण भेटला तेव्हा ती त्याला म्हणाली की अरे तू आधीच का नाही धावून आलास माझ्या रक्षणासाठी. तो म्हणाला तिला की अगं तू मला कुठे हाक मारलीस? तुला वाटलं की तुझा पती तुझं रक्षण करेल, भीष्म पितामह तुझं रक्षण करतील. तू सगळ्यांची आस धरलेली होती आणि मला यायला जागाच नव्हती. तू जेव्हा मला हाक मारली तेव्हा मी धावून आलो. खरं तर समर्थांची करुणाष्टक हा विषय एका तासाच्या मर्यादित वेळेत संपणारा नाही याची मला जाणीव आहे. पण थोडासा तसा प्रयत्न मी केलाय आणि त्याचा काही अंश आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पुढे ठेवते. शेवटी ज्याचं स्मरण होतं ती परत गती मिळते, मग परत जन्म, परत ते चक्र, परत हे सगळं सुरू होतं. आता मग असं वाटतं की मनी वासना भक्ती तुझी करावी, कृपाळू पडे राघवे पुरवावी, वसावे मज अंतरी नाम घेता, रघुनायका मागणे हेची आता. मनी वासना भक्ती तुझी करावी. आता वासना पलटली हळूहळू आणि तुझी भक्ती करावी अशी वासना मनामध्ये निर्माण झाली. मनी वासना भक्ती तुझी करावी, कृपाळूपणे राघवे पुरवावी, वसावे मज अंतरी नाम घेता. आतापर्यंत नुसतंच नामस्मरण चालू होतं, मनात विचार भलतेच. इकडे तोंडाने नाम चालू आहे, हातात माळ फिरते, मनात भलतेच विचार फिरतायत, कुठे कुठे जाऊन येतो. वसावे मज अंतरी नाम घेता, रघुनायका मागणे हेचे आता. हेच मागणं आहे रे तुला की माझ्या अंतरात तू वास कर. जेव्हा मी नामस्मरण करत असेल तेव्हा इतर विचार माझ्या मनात येऊच देऊ नकोस. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. सदा सर्वदा योग तुझा घडावा नेहमी म्हणतो आपण उपासनेमध्ये.
तुझे कारणी देह माझा पडावा. खरंच तशी वेळ आली तर तुझे कारणी देह पडतो की भलत्याच विचारांमध्ये देह पडतो, त्याच्यासाठी नामस्मरण आहे, त्याच्यासाठी अनुसंधान आहे. हा मुमुक्षु ते साधक असा प्रवास चाललाय आता. थोडा मुमुक्षु झाला तो, आता साधकाकडे त्याचा प्रवास चाललेला आहे. पण बरेचदा असं होताना दिसतं की त्या साधनेचाच आपल्याला अहंकार होतो. अरे बघा कोण करतंय का, बाकी सगळे बघा कुठे कुठे जातात आहे, कुठल्या किट्टी पार्ट्या चालल्या आहेत, हे चाललंय ते चाललंय. आपण बघा, आपण उपासना करतोय, आपण नामस्मरण करतोय, आपण त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहोत. ह्यांचं सगळ्यांचं कुठे चाललंय हे जग. प्रत्येक वेळेस आपण आपले नावं ठेवायला मोकळे लोकांना. तर असं करत करत आपण काय करतो, तर आपण हे नावं ठेवल्यामुळे आपण साधनेत मागे येतो. जितकं नामस्मरण झालं असतं ते परत मागे यायला होतं त्या साधनेमध्ये. तर हे सगळं होतं. तर हा मुमुक्षू ते साधक असा साधनाचा अहंकार इथे व्हायला नको. जर साधनाचा अहंकार झाला तर थोडं आत्मपरीक्षण करावं आणि म्हणावं, उदासीन हे वृत्तीजीवी धरावी, अति आदरे सर्वसेवा करावी, सदा प्रीती लागो तुझे गुण गाता, रघुनायका मागणे हेची आता. असं सगळं म्हणतो. उदासीन हे वृत्ती जीवी धरावी. उदासीन, उद म्हणजे वर आणि आसीन असं धातू आहे. असं म्हणजे असणे, वर असणे. वर म्हणजे काय, आपण उदासीनचा अर्थ खूप चुकीचा घेतो की उदासीन म्हणजे आपल्याला असं वाटतं की सगळ्याच्यातून दक्ष, म्हणजे अगदी डिप्रेस ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. तर डिप्रेशन नाही, उदासीनता म्हणजे समर्थांच्या भाषेत उदासीनता म्हणजे बाकीच्या जे लोक प्रपंचात आहेत त्या प्रपंचाच्या थोडी वरची अवस्था. म्हणजे उद, उद म्हणजे वर आणि असं म्हणजे असणे, वर असणे. म्हणजे प्रापंचिक लोक जे करतात ते न करता आपण त्यांच्यापेक्षा थोडस वर जाऊन परमात्म्याकडे आपली दृष्टी वळणे, याच्यासाठी उद आसीन असा शब्द वापरलाय. तर हा उदासीन काळ आहे कारण त्याची ओढ लागलेली आहे. आपण साधक अवस्थेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्याच्यामुळे कुठेतरी असं मनात येतं की नाही, थोडा वेळ आपल्या ह्यामध्ये जायला पाहिजे. हे नको मला, ह्या प्रपंचातल्या गोष्टी आता नको. हे किती साड्या घेणार घेऊन घेऊन, किती भांडी जमवणार जमवून जमवून. अरे काय करता एवढ्या भांड्या आणि साड्यांचं, होतं काय शेवटी, सगळं इथेच ठेवून द्यायला लागतं. तर ही जी आसक्ती आहे ना, ही कमी होणं म्हणजे उदासीनता. तर पण असं होतं की ब्रिदा कारणे दिन हाती धरावे, म्हणे दास भक्ता सिरे उद्धरावे, सुटे ब्रिदा आम्हास सांडून जाता. तू जर आम्हाला सोडून गेलास, आम्ही कसे असो रे, आम्ही असेच आहोत. आम्हाला माहितीये की आम्ही नाही, साधकाच्या म्हणजे मुमुक्ष आणि साधकाच्या वर आम्ही नाही जाऊ शकत. आम्ही असे आहोत. करुणा भाकावी त्याच्याकडे की आहे, मी असा आहे बाबा, मी अशी आहे. तुझं वचन आहे ना की मी माझ्या भक्ताला सोडणार नाही. मग ते वचन पाळण्याकरता तरी तू मला सोडू नकोस. हृदा कारणे दिन हाती धरावे, अहम भाव छेदून या उद्धरावे, अगुणी तया लागे गुणी करावे. मी अगुणी आहे, अवगुणी आहे, माहिती आहे मला, पण तुझा दास म्हणवतो ना, मग त्याची लाज तुलाच. त्याच्यामुळे तू माझ्याकडे नजर वळव, माझ्याकडे बघ, कारण तुझे असंख्य भक्त आहे. असंख्यात ते भक्त होऊन गेले, तिन्ही साधनांचे बहु कष्ट केले, नवे कार्य करता भूमिभार झालो. माहितीये मला, मी भूमिभार आहे, काही कार्य माझ्याकडून होत नाहीये, पण तरीही तू मला सोडू नकोस. नेहमीप्रमाणेच भाविक श्रोत्यांनी अत्यंत उत्तम प्रतिसाद दिला. त्यांच्या प्रतिक्रियाही आपल्याला ऐकायला मिळतील. तुमच्या ओघवत्या रसाळ वाणीने आम्ही सगळे इतकं मंत्रमुग्ध होतो की काय बोलावं तेच सुचत नाही. तुमची सुरुवातच इतकी म्हणजे भावपूर्ण असते. शुका सारिका म्हटलं की अंगावर शहारे येतात अक्षरशः आणि प्रत्येक करुणाष्टका ऐकताना अक्षरशः डोळ्यात पाणी, अंगावर शहारे असतात. तुमचे आभार मानण्यापेक्षा तुमच्या ऋणातच राहू इच्छितो आणि कालच तुमचे व्हिडिओ ऐकले मी नामस्मरणाचे. तर नामस्मरणाबद्दल तुम्ही अधिक माहिती आम्हाला द्यावी येऊन इथे नक्कीच. नमस्कार. नामस्मरणावर एक व्हिडिओ नक्की करू आपण. आत्मवंदन प्रज्ञाताई, ऋताताईंना पण नमस्कार, अनघाताईंना नमस्कार. नमस्कार. खूप खूप सुंदर झालं. खूप करुणाष्टकांवर पहिल्यांदा मी ऐकलं, पण इतकं सुंदर तुम्ही छान तुमच्या ओघवत्या भाषेत खूप सुंदर आम्हाला मार्गदर्शन केलं. खूप आवडलं. आणि या तुम्ही परत असं सगळ्यांना आम्हाला तुमचं अनमोल मार्गदर्शन लाभो, हीच रामरायाच्या चरणी प्रार्थना. खूप सुंदर. आणि तुमचे कोणते व्हिडिओ आहेत ते नाही मला कळलं. चॅनल आहे अध्यात्म साधना, त्यावर ओके. रोज 5:30 वाजता श्री महाराजांची मराठीतून प्रवचन अपलोड होतात आणि 8:30 अच्छा. वाजता हिंदीतून होतात. आणि बरंच काही आहे. गीतेचा मंत्रार्थ आहे, गीतेमधलं मंत्रशास्त्र. मी आणि माझी लेक, आम्ही दोघींनी मिळून केलेला आहे असा व्हिडिओ. असं बरंच काही अच्छा. आहे.
आणि सगळ्याची अच्छा. प्लेलिस्ट पण आहे. तुम्ही ज्या महिन्याची प्रवचनं तुम्हाला ऐकायची असतात, त्या महिन्याची प्लेलिस्ट काढायची आणि ती प्रवचनं तुम्ही अच्छा. जानेवारीपासून आहे. जानेवारी, फेब्रुवारीची एक-एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. सगळ्या ओके. प्लेलिस्ट बघा, त्यातनं तुम्हाला जे ऐकायचं असेल तुम्ही ऐकू शकता. ओके. ओके. खूप छान. हां. अध्यात्म साधना का नाव? 2 हम्म. चॅनल आहेत माझे, अध्यात्म साधना आणि साहित्य संवाद. साहित्य ओके. संवादवर सगळ्या कविता वगैरे आहेत. मराठ्यांची संग्राम गीतं, जी की आता हा. फार कमी लोकांना माहिती आहेत. तर आपल्या अच्छा. बालभारतीतल्या कविता आहेत, त्या बऱ्यापैकी लहानपणापासून पाठ असल्यामुळे त्याच्यावर एक कार्यक्रम आहे, आठवणींच्या हिंदोळ्यावर. आणि अच्छा. तसं ते त्या पण सगळ्या कविता आहेत. तुम्हाला बालपणीच्या कविता सगळ्या ऐकायला मिळतील. हं. खूप छान कार्य करताय समर्थांचं हं. आणि खूप छान. समर्थ आहे महाराज करून घेतायत आणि आपल्यासारख्या रसिकांची आणि दर्दी लोकांची जे आशीर्वाद हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण वक्ता वक्ता नव्हे श्रोता यावेणं. आपल्यासारखे दर्दी आणि ऐकणारे मन लावून मिळाले तरच आम्हाला थोडासा हुरूप येतो बोलायला. छान आपण जे करुणाष्टक घेतली ताई, म्हणजे ते अगदी साजेशी उदाहरण आपण दिलीत. खूपच छान वाटलं ऐकायला. कमी का होईना, परंतु त्यातनं आम्हाला पुष्कळ हे मिळालं, ज्ञानबोध झाला की कुठे कसं वागावं, काय करावं, काय करू नये. तर या गोष्टींचे आपल्याकडून खूप छान हे मिळाले. असेच आपण पुन्हा पुन्हा या समर्थ आणि खूप आम्हाला आहे. मग काही असते आपल्या आधीच्या जन्माची उपासना, त्याच्यानुसार ते आपल्याला माध्यम करतात. असं होतं. प्रज्ञाताई, श्रीराम सहज समर्थ. सोप्या भाषेत तुम्ही इतकं सुंदर विवेचन केलं ना, की सतत संपूच नाही असं वाटत होतं आतापर्यंत. खूप छान. श्रीराम. ओघवती भाषा आणि हसतमुख चेहरा तो सतत डोळ्यासमोरच आहे. तो बाजूला होऊच शकत नाही. खूप छान. श्रीराम, श्रीराम. हा व्हिडिओ जर आपल्याला पूर्ण बघायचा असेल तर आराधना ध्यान समूह या यूट्यूब चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म साधना या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.